धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई। भारतीय बनावटीच्या कागदी नकली नोटासह इसम जेरबंद। सदरची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी श्री धनंजय पाटील आणि पथकास छापे कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार सदर पथक हे चांदे फाट्याजवळील सूर्यपुत्र हॉटेल येथे संशयित इसमावर छापा कारवाई केली असता व पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद जफर मोहम्मद कुदूस वय 30 वर्ष राहणार टिपू सुलतान चौक इक्बाल नगर बुलढाणा असे सांगितले व पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे भारतीय चलनाच्या कागदी बनावट 500 रुपयाच्या 44 नोटा व भारतीय चलनाच्या कागदी बनावट 100 रुपयाच्या 2 नोटा असा एकूण 22,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून सदर इसमावर धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून सदर इसमास अटक करण्यात आली आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत देवरे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपपोलीस अधीक्षक धुळे ग्रामीण उपविभाग संजय बावळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर कृष्णा पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार, ललित खळगे, मनोज शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, प्रतीक देसले, राहुल देवरे, गजेंद्र मुंडे, राजू पावरा, जयेश बाविस्कर, दीपक मोहिते, संदीप गुरव यांनी अथक परिश्रम घेतले असून सदर गुन्ह्याचा तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करत असून आरोपी विरुद्ध न्यायालयात हजर करीत आहेत। धुळ्याहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।